नाशिकच्या तीर्थ परंपरेची ओळख रामकुंड, राम मंदिर, नारोशंकर, सुंदर नारायण, निळकंठेश्वर आणि कपालेश्वर या प्राचीन देवस्थानांशी घट्ट जोडलेली आहे. नाशिकच्या प्राचीन धार्मिक वास्तूंमध्ये कपालेश्वर मंदिर हे आपलं एक वेगळं आणि लक्षवेधी स्थान राखून आहे. गोदावरीच्या काठी रामकुंडासमोरच्या लहानशा टेकडीवर वसलेली ही मंदिर रचना केवळ श्रद्धास्थान म्हणून नव्हे, तर इतिहास, पुराणकथा आणि स्थापत्यकलेचा संगम म्हणून ओळखली जाते. मंदिरासमोर नंदी नसणं हे या मंदिराचं सर्वात अनोखं वैशिष्ट्य मानलं जातं. महाकालेश्वराच्या रूपाशी जोडली जाणारी ही देव प्रतिमा स्थानिक परंपरेत विशेष महत्त्वाची मानली जाते. नंदी नसण्यामागील आख्यायिका ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती आणि गोदावरीमध्ये स्नान या कथेशी निगडीत आहे, जी या स्थळाच्या पौराणिक संदर्भाला अधोरेखित करते. नमस्कार शिवभक्तांनो, आपण आत्ता आहोत श्री नाशिक कपालेश्वर रामकुंड पंचवटी परिसरामध्ये. हे जे भव्य मंदिर तुम्ही बघत आहात, हे स्वयंभू अतिप्राचीन महादेवांचं स्वयंभू स्थापित शिवलिंग आहे. या मंदिराचं फक्त एकच वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव असं मंदिर आहे ज्यांच्या समोर नंदी भगवान विराजमान नाही आहे. त्याची एक आख्यायिका आहे. तर ती आख्यायिका काय आहे तर ती आपण आता पुढे जाणून घेऊयात. ब्रह्मांडामध्ये हे एकमेव शिवमंदिर ज्यांच्या पुढे नंदी भगवान नसण्यामागचं कारण हे आहे की ब्रह्मदेवांचं 5वं मस्तक हे महादेवतांनी त्रिशूळाने कापलं व त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. ब्रह्महत्येच्या पातकापासनं रुण फिरत असलेल्या त्रिभुवनामध्ये आपले महादेव हताश होऊन फिरू लागले व त्यांना ब्रह्महत्येचं पातकाचं निवारण कसं करावं ही त्यांना कल्पना नव्हती. नाशिकमध्ये येऊन ते इथे येऊन स्थापित झाले व रामकुंड परिसरामध्ये जी आपली गंगा गोदामाई आहे यांच्या सानिध्यामध्ये जाऊन महादेवतांनी त्यांचं ब्रह्महत्येचं पातक जे आहे याचा नाश केला आणि व ते इथे स्वयंभू शिवलिंगाच्या रूपामध्ये स्थापित होऊन स्थगित झाले. जाणून घेऊया आता आपण या अतिप्राचीन महादेवतांच्या मंदिराचं रहस्य काय आहे. कपालेश्वर महादेवांच्या सेवेनी लागणारे पुण्य व महादेवांच्या या पार्श्वभूमीवरती जो पण कोणी भक्त त्यांचे सुख दुःख वाटण्यासाठी येतो, त्यांच्या सुखाचा आनंद आनंदीकडे होतोच, पण दुःखाचं देखील इथे निवारण होतं. कपालेश्वर महादेवांचं जे शिवलिंग आहे हे एकमेव असं शिवलिंग आहे ज्यांच्या दर्शनाने तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला येथे प्राप्त होतं. नाशिक या नगरीमध्ये पंचवटी क्षेत्र जे आहे याच्यामध्ये अरुणा वरुणा या 2 महानदींचा जो संगम आहे याच्यामध्ये गंगा गोदा किनारी काठी दर सोमवार व प्रदोषाला सायंकाळी प्रदोष काळामध्ये महादेवतांची श्री कपालेश्वर भगवानांची पालखी यात्रा निघते व मिरवणूक यात्रा निघते. हजारो संख्येने इथे भाविक लोक जे आहेत ते पालखी यात्रेमध्ये सोहळ्यामध्ये सहभाग घेतात. त्याच्याच बरोबर महादेव हे रामकुंडा तीरावरती दर सोमवार व प्रदोषाला संध्याकाळी सायंकाळी महारुद्र पूजा अभिषेकाच्या सहाय्याने येथे आम्ही त्यांना पूजा पाठ करून लोकांना आम्ही त्यांचा प्रसाद व तीर्थ वाटप करतो. नाशिक क्षेत्रामध्ये प्रमुख मानाचं मंदिरांमधलं एक मानाचं मंदिर ते आहे एक नाशिक कपालेश्वर महादेवांचं मंदिर. दर 12 वर्षांनी जो कुंभमेळा आपल्या नाशिक कुंभनगरीमध्ये होतो याच्यामध्ये लाखो संख्येने साधू संत महंत व भाविक लोक जगाच्या टोकाटोकांपासून येऊन इथे येऊन श्री कपालेश्वर महादेवांपाशी येऊन दर्शन सेवा पाठ पूजा अर्चना करतात. कपालेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये अनेक मंदिरं आहेत. जसं डाव्या बाजूला जर का तुम्ही गेलात तर तिथे पाताळेश्वर मंदिर आहे. जर का तुम्ही गंगा गोदावरी मंदिराच्या खालीच गेले तर तिथे बाणेश्वर महादेवांचं मंदिर आहे व आजूबाजूला अनेक छोटी मोठी जे आहेत कालभैरव, सांडव्यावरची देवी असे अनेक अतिप्राचीन मंदिर ज्यांचा इतिहासामध्ये सुद्धा उल्लेख केला आहे. हे मंदिरं सुद्धा तुम्हाला येथे बघायला मिळतील. याच व्यतिरिक्त वार्षिक सोहळ्यांमध्ये अजून एक सोहळा जर का मी तुम्हाला सांगू इच्छितो तो आहे हरिहर भेट सोहळा. दरवर्षी हा एक दिवस असतो
ज्या दिवशी महादेव स्वतः नारायण म्हणजे विष्णू भगवंतांच्या मंदिरामध्ये पालखी यात्रा घेऊन जातात व तो एकच दिवस असा असतो की महादेवांना विष्णूंची तुळस वाहिल्या जाते. महादेवांचं जे बेलपत्र असतं हे विष्णू भगवानांना समर्पित केलं जातं. हा एक दिवस असतो जेव्हा महादेव व विष्णू एकमेकांना आपला आदर, सन्मान व प्रेमभाव व्यक्त करतात. शिवरात्र हा शिवभक्तांचा जल्लोष असलेला व अति उत्साह असलेला हा आपला सोहळा जो आपण कपालेश्वर मंदिरामध्ये बघू शकतो. यामध्ये नाशिक व महाराष्ट्रच नाही पण भारताच्याच नाही पण जगाच्या टोकाटोकेवरनं भाविक लोक येथे येऊन दर्शनाला येतात व त्या सोहळ्यामध्ये उत्साहाने प्रतिसाद देतात. गोदावरीचा त्रिवेणी संगम, रामकुंड आणि कपालेश्वर ही त्रिसूत्री नाशिकच्या तीर्थ परंपरेत महत्त्वाची मानली जाते. प्राचीन काळी यात्रेकरूंच्या प्रवासात या स्थळाला विश्रांती आणि आत्मशुद्धीचे पवित्र स्थान मानले जात असे. नदीकाठावरील घाटसंस्कृती आणि मंदिर वास्तू यांचा परस्पर संबंध येथे स्पष्ट जाणवतो. धार्मिक परंपरा आणि नगररचनेचा विकास यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी हे मंदिर महत्त्वाचे उदाहरण ठरते. स्थानिक समाज जीवन, उत्सव आणि दैनंदिन उपासना यामधून या वास्तूने काळानुसार आपली ओळख जपली आहे. म्हणूनच कपालेश्वर हे केवळ एक मंदिर नसून नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. स्थापत्यदृष्ट्या मंदिराचे सभामंडप आणि गाभारा अशी स्पष्ट रचना दिसते. लाकडी प्रवेशद्वारावरील नक्षीकाम स्थानिक कारागिरीची झलक दाखवते. गाभाऱ्यातील चांदीचे आवरण, शिवलिंगावरील मुखवटा आणि शेषनागांची रचना कलात्मक अभिरुचीचे उदाहरण आहे. परिसरात विष्णू आणि हनुमान मंदिरांची उपस्थिती धार्मिक सहअस्तित्वाचे द्योतक ठरते. श्रावणातील पालखी सोहळे आणि महाशिवरात्रीचा उत्सव या परंपरेला आजही जिवंत ठेवतात. देव दिवाळीतील हरिहर भेट सोहळा शंकर आणि विष्णू यांच्या प्रतिकात्मक भेटीतून सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देतो. व ब्रह्मांडामधलं हे एकमेव नंदी बिना स्थापित असलेलं महादेव असल्या कारणास्तव याला आपल्या पौराणिक इतिहासामध्ये एक वेगळं स्थान आहे व याचा उल्लेख वेदांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो. याच व्यतिरिक्त महादेव कपालेश्वरांचा एक मंत्र आहे. तो मंत्र आहे, हत्येने क्षीण झाला, त्रिभुवनी फिरला, जो कपाटी लपाला, नाना तीर्थासी गेला, परी अघन चुके, व्यर्थ कष्टीत झाला, अंते गोदेसी आला, तदुपरी अरुणा संगमी शुद्ध झाला, स्नाने दाने निवारा, अनुभव घडला या कपालेश्वरांना. हा मंत्र जो आहे हा कपालेश्वरांचा मंत्र आहे व या मंत्राचं मराठीमध्ये जर का मला तुम्हाला माहिती द्यायची झाली तर बा ब्रह्मांड फिरले महादेव त्यांच्या ब्रह्महत्येच्या पातकाचं निवारण शोधण्यासाठी, पण त्यांना कुठेही ते पातकाचं निवारण भेटलं नाही. पण ते पातक मिळालं त्यांना आपल्या रामभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी व देवभूमी, आपली आवडती नाशिक नगरी. याच्यामध्ये त्यांना ब्रह्महत्येच्या पातकाचं निवारण मिळालं व त्यांनी त्यांचं ब्रह्महत्येचं पातक आपल्या रामकुंड गोदावरी पात्रामध्ये स्नानस्थ होऊन ब्रह्महत्येसारखं महापाप पातक जे आहे याचा नाश केला. माझं तुम्हाला आवाहन आहे, एकदा अवश्य नक्की भेट द्या नाशिक नगरीमध्ये, आमच्या नाशिक नगरीमध्ये पंचवटी क्षेत्रामध्ये श्रीमंत नाशिक कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये. महादेव. अशा प्रकारे कपालेश्वर मंदिर हे नाशिकच्या तीर्थ परंपरेतील एक जिवंत संदर्भ स्थळ ठरते. श्रद्धा, इतिहास, पुराणकथा आणि स्थापत्यकला यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो. गोदावरीच्या पवित्र प्रवाहाशी आणि रामकुंडाच्या परंपरेशी जोडलेले हे देवस्थान नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला एक खोल अर्थ देते. काळाच्या ओघात अनेक बदल झाले तरी कपालेश्वर मंदिराने आपला मूलभूत आत्मा, परंपरा आणि पवित्रता
अखंड जपली आहे. म्हणूनच हे मंदिर केवळ पूजास्थान न राहता नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतीचा आणि तीर्थ परंपरेचा अविभाज्य आधारस्तंभ म्हणून भाविक आजही श्रद्धेने येथे नतमस्तक होतात.